मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी सकाळी उठून परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. तर जाता जाता आम्ही महाबळेश्वर मार्गे जाणार आहोत. तर जाता जाता प्रतापगड किल्ला पण आम्ही करणार आहोत. तर आपण सरळ भेटू प्रतापगड किल्ल्यावर. मित्रांनो, आता आम्ही महाबळेश्वर रोडने इथे आलो. तर इथे हे मस्त इथे झाडाखाली एक सुंदर जागा होती इथे. तर इथे आम्ही आमचा नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. काल आम्ही रात्री चिकन केलं होतं. तर आम्ही चिकन आणि ब्रेड नाश्ता करणार आहोत. तर मस्त झाडाच्या सावलीत आहे आणि महाबळेश्वर जवळ आहे, मग क्लायमेट पण एकदम थंड आहे. तर आता इथे आम्ही चिकन तापवतो हे बघा आणि बाकीचं सामान काढतो. तर आता आम्ही नाश्ता करू आणि पुन्हा प्रवासाला लागू. 5 वाजता. फायनली आपला नाश्ता करून झालेला आहे. नाश्ता नव्हता तर जेवणच होतं आणि भात आणि चिकन दोन्ही होतं. तर आता आम्ही सर्व सामान वगैरे भरत आहोत आणि आता इथून निघतो. क्लायमेट खूप थंड आहे इथे, कारण महाबळेश्वरला हिल स्टेशन आहे. खूप थंड क्लायमेट आहे. आम्ही पाचगणी महाबळेश्वर रोडला आहे. महाबळेश्वर आता इथून 7 किलोमीटर आहे. आता इथे सर्व क्लिनिंग वगैरे चाललं आहे आणि काय आता गो कार्टिंग केली आहे. एकदम पळवली आहे गाडी मी F1 सारखी. तुम्हाला व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असाल. खूप मजा आली. तर मित्रांनो, तो बघा प्रतापगड किल्ला, जिथे आता आपण जाणार आहोत. तर चला जाऊया. प्रतापगडच्या पायथ्याला आलेलो आहोत आपण. हा पहा किल्ले प्रतापगड. तर आता एंट्री गेटने आत जाऊया, प्रतापगड एक्सप्लोर करू. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पायऱ्यांच्या सुरुवातीकडे आणि ते खूप माकड आहेत. तर तुम्ही जो सामान आणाल त्याची काळजी घ्या. किल्ल्यावर आलेलो. तिकडे आहे तो मेन बुरुज आणि वरती अजून आपल्याला जायचं. वरती थोडंसं अजून आहे अंतर, तिथे मंदिर वगैरे आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवेन. चला.
मित्रांनो वरती आलोय बालेकिल्ल्याच्या. तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर असा स्मारक आहे. हा पहा, खूप सुंदर आहे. मी तुम्हाला क्लोज जाऊन दाखवतो. आणि हे पहा किल्ल्याची पूर्ण तटबंदी आणि तिथे एक बुरुज पण आहे आणि हा इथून व्ह्यू पण खूप सुंदर वाटतं. मित्रांनो आता आपण तिथून खाली आलोय. तर इथे खूप मस्त व्ह्यू दिसतोय. हा पहा, आणि ते जे तिथे व्हाईट कलरचं बांधकाम दिसत आहे तिथे आहे अफजल खानाचा कबर. तिथेच शिवाजी महाराजांनी त्याला मारलं होतं. आणि इथे हे प्रतापगडचं आहे आणि इथे एक पुतळा उभारणार आहेत जिथे शिवाजी महाराजांचा पुतळा असा आहे की अफजल खानाला फाडताना असा पुतळा तिथे उभा करणं, म्हणजे तिथे काम सुरू आहे. तर खूप मस्त वाटेल तो पुतळा एकदा उभारला की. आणि इथे आता आपल्याला जायचं आहे. तिथे भुयारी मार्ग पण आहे गाईज वाटतं. तर चला तिथे आपण एक्सप्लोअर करू. मित्रांनो हे बघा इथे एक पाण्याचं टाकं आहे आणि ही पूर्ण इथपासून तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याची. ही बाले किल्ल्याची तटबंदी आहे आणि ही जी इथे खाली तटबंदी दिसत आहे ती मेन किल्ल्याची तटबंदी आहे. तर आता या बुरुजावरती जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो. मार्ग वाटलेला पण हा भुयारी मार्ग नाही आहे. हे आय थिंक ते मावळ्यांचं जे जेवण असायचं त्याचं स्टोरेज रूम आहे. मार्ग आय थिंक खाली आहे. चला बघूया. इथे मोठं गोड्या पायाचं तलाव आहे जे की मी मगाशी तुम्हाला दाखवलं टाकं तेच आहे. मित्रांनो इथून आता आपण आलेलो आहोत मेन तटबंदीच्या साईडला. हे बघा हा तो आपण मगाशी त्या बुरुजावर गेलेलो तो हा बुरुज आहे आणि इथे मेन तटबंदी आहे. आम्ही तिकडे चाललो आहे. तिकडे आंबेनळी घाटाचा पुरा व्ह्यू दिसतो ते बघायला. चला ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता आपण बरोबर किल्ल्याच्या बॅक साईडला आलेलो आहोत. तर हा एक बुरुज आहे. इथून आंबेनळी घाटाचा पुरा व्ह्यू दिसतो. हे बघा हा जो पूर्ण तुम्हाला रस्ता दिसत आहे पुरा आंबेनळी घाट आहे आणि ते जे तिकडे आहे ते आहे कोकण, आपलं कोकण. आणि तिथे जी नदी दिसत आहे ती आहे सावित्री नदी महाडची. आणि हा पूर्ण घाट रस्ता आहे. हा बघा नागमोडी. आज क्लायमेट थोडं दुर्कट आहे त्याच्यामुळे रायगड दिसत नाही, तर ह्या किल्ल्यावरून रायगड सुद्धा दिसतो आणि मैफतगड पण. चला आता पुन्हा आपण फ्रंट साईडला जाऊया. आपल्याला मंदिरात जायचं आहे. तिथे हंबीरराव मोहितेंची तलवार आहे ती बघायची आहे. आम्ही इथे तटबंदीसोबत आलो. तर इथे हा चोर दरवाजा आहे. तुम्हाला खाली जाऊन दाखवतो. वाव खूप गार वारा येतोय काय तिथून. हा पुरा चोर दरवाजा आहे. हे असतात कारण जर किल्ल्यावरती शत्रूंचा हल्ला झाला तर ह्या चोर दरवाजा काढून इथून पळू शकतो. ही एक एमर्जन्सी एक्झिट आत्ताचं म्हणू शकता. इथून अशी वाट असणार त्यावेळी, पण ही खूप डेंजरस वाट आहे बघा. पूर्ण खाली खोल दरी आहे. त्या बाजूला पूर्ण कोकण आहे आणि इथे तो दरवाजा आहे बघा. पूर्ण आपला यू कंप्लीट झालेला आहे पूर्ण तटबंदीचा. पण पुन्हा तिकडून गोल फिरून ह्या रस्त्याने असे आलो तो बघा महाराजांचं स्मारक. किती खूप सुंदर वाटतं ह्या बाजूने. एक नंबर. आणि हा जो पॉईंट तुम्हाला दिसत आहे हा आहे कडेलोट पॉईंट. हा बघा खूप खोल दरी आहे ही बघा कडेलोट. आणि ते समोर तिथे हस्तकला केंद्र आहे तिथे आपण जाणार आहोत. आणि इथे मंदिर पण आहे. त्या मंदिरात पण आपण जाऊ. चला तर मित्रांनो आम्ही तटबंदीच्या रस्त्याने चालत आहोत. इथे ही पूर्ण वस्ती इथे लोक राहतात ह्या किल्ल्यावरती. हे बघा किल्ल्यावरती लोक राहतात. तशीच इथे पण हे बघा घरं आहेत सर्व लोकांची. मागच्या पडव्या आहेत हे बघा. म्हणजे ही प्रॉपर वस्ती आहे. म्हणजे असे कामगार वगैरे नाही. ही प्रॉपर इथे लोक हे राहतातच पहिल्यापासून. बघा इथे पण एक चोर वाट आहे
तर आम्ही आत जाणार नाही, कारण आतमध्ये गेले ते म्हणतात की बंद आहे आणि खूप अंधार आहे. मग आपण रिस्क नाही घ्यायची, आपण पुढे जाऊया. तर मित्रांनो, हे आहे श्री स्वयंभू केदारेश्वर मंदिर, पाहू शकता हे बघा. आणि हा त्याचा पुरा इतिहास आहे. आता हा आहे तो बालेकिल्ल्याचा दरवाजा. तर आपला पूर्ण राऊंड कंप्लीट झालेला आहे. आता आपण इथून खाली जाऊया. मित्रांनो, आपला पूर्ण एक राऊंड कंप्लीट झालेला आहे बालेकिल्ल्याचा. तर इथून आपण खाली जाऊया. हँडक्राफ्टचं ते शॉप आहे तिथे, आणि तुळजाभवानी देवीच्या मंदिरात. हे झालं, त्या दोनच आता गोष्टी राहिल्यात. आणि तिथे काही जुन्या गोष्टी पण आहेत, जातं वगैरे, ते पण आपण बघू. आता आपण आलेलो आहोत भवानी देवीच्या मंदिराच्या दरवाजाजवळ. तर चला आता आतमध्ये मंदिरात जाऊया. तर हे पहा, हे आहे भवानी देवीचं मंदिर. तिथे खूप साऱ्या लहान तोफा पण ठेवलेल्या आहेत. आणि हे इथे मंदिर आहे. हे पहा, हे मंदिर आहे. तर आपण मंदिरात जाऊया, पाया पडूया, आणि तिकडे एक गोष्ट आहे ती पण बघूया. आणि हे बघा, ही आहे सरसेनापती हंबीरराव मोहितेंची तलवार. अफजल खानाच्या युद्धात 600 सैनिक एका दिवसात या तलवारीने मारले होते हंबीरराव मोहिते, आणि त्यांना लागून त्याचं शहीद झाले. तो प्रोफेसर गोळा अजूनही इथे हा पहा. हे बघा, इथे वेगवेगळ्या तोफे आहेत. हे बघा, ही एक, आणि हे बघा, हे आर-पी-जी जी मिसाईल येते ना, जी हातात न मारतात, तिचाच एक, म्हणजे तिचाच जुनावाला व्हर्जन आहे हा तोफेचा. हा पण खांद्यावरती घेऊन शूट करायचे हिला. हे बघा, इथे हे हँडल आहे पकडण्यासाठी, आणि इथून वात असायची, आणि इथून तोफेचा गोळा टाकायचे. या अशा छोट्याशा इथे तोफा पाहायला भेटतात. तर आता आपण ह्या किल्ल्याच्या बॅक साईडला जाऊया. तिथे हे बघा, हस्तकला केंद्र आहे इथे. तर चला, ते पण मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, इथे आत आलो की आपल्याला खूप त्या काळातली गोष्टी भेटतात. जसं की हे बघा, जातं एक मोठं, हे मसाला कुटायचं जे असतं ते. ही तुळस आहे, इथे ही तोफ आहे, आणि हे नगारे आहेत जे इथे वरती म्हणजे पूर्ण चामडा असायचा, आणि ते काठीने मोठमोठ्याने वाजवायचे. तर ते आहे हे बघा, शिवकालीन खेडेगाव ट्रेडिशनल विलेज. आणि हा पूर्ण प्रतापगडचे युद्धाचा पूर्ण हा मॅप केला आहे बघा तयार इथे. आणि आतमध्ये सर्व ते हस्तकला आहेत, ते पण मी तुम्हाला दाखवेन आतमध्ये जाऊन. तर मित्रांनो, हे बघा, हे आहे ते हँडक्राफ्ट सर्व. इथे तुम्ही घेऊ शकता सर्व तुम्हाला हवं ते. हे पहा. तर मित्रांनो, तिकडून आलेलो आम्ही थोडीशी खरेदी पण केली आहे, ती मी तुम्हाला गाडीजवळ गेल्यावरती दाखवेन. तर आता आपलं झालेलं आहे किल्ला फिरून. आता आपण जाऊया गाडीकडे. मित्रांनो, आम्ही ह्या बुरुजावर आलेलो. इथून हा मस्त ह्या बुरुजाचा सीन दिसत होता. आम्ही इथे फोटोज वगैरे काढले. आता आम्ही पुन्हा रिटर्न खाली उतरतोय, कारण काळोखाच्या अगोदर आम्हाला आंबेनळी घाट उतरायचा, कारण तो थोडा रिस्की घाट आहे म्हणून. तर आपला पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता खाली जाऊ. तर मित्रांनो, महादरवाजाकडे आलेलो आहोत. तर प्रतापगडला पण आपण बाय बाय बोलूया आणि बाहेर जाऊया. बाय बाय प्रतापगड. हे बघा, चला बाय बाय प्रतापगड. मित्रांनो, प्रतापगडच्या पायथ्याला आलेलो आहोत आपण. गाडीचं पार्किंग तिथे समोरच आहे. तर आता गाडीत जाऊया. लेट्स गो. मित्रांनो, पार्किंगकडे आलेलो आहोत. ती बघा आपली गाडी. तर गाडीत जाऊन आपण बसूया आणि आपल्या घरच्या प्रवासाला पुन्हा लागूया. मित्रांनो, प्रतापगड किल्ला आमचा कंप्लीट झालेला आहे. यावेळी आपले 4 किल्ले कंप्लीट आहेत. आणि आता आम्ही पार्किंगमध्ये आलेलो आहोत. ही बघा आपली कार. तर आता पुन्हा आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करूया. लेट्स गो. हे बघा, हे आम्ही तिथे घेतलं आहे, ते रुपेश काकाच्या छोट्या मुलग्यासाठी हे घेतलं आहे. हे घे. आणि मी ही बासरी घेतली आहे मोठी.
प्रॅक्टिस करायला बासरीची. तर हे आम्ही घेतलं तिथे हँडक्राफ्टच्या इथे आणि आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि आता आम्ही निघालो. तर चला भेटू आता थोड्या वेळात. मित्रांनो फायनली रात्रीच्या ऑलमोस्ट 12 वाजलेत आणि आता आपण घरी पोचलेलो आहोत. तर रुपया काकाला बाय बाय करूया. बाय 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 बाय. तर आपला प्रवास खूप सुंदर झालेला आहे आणि आता घरी पोचलेलो आहोत आपण 4 दिवसानंतर. सिम्बा आणि असेल बाहेरच आणि खूप मस्त झालं आमचे किल्ले भ्रमंती 2026 यावेळीची. खूप मज्जा आली. तर भेटू पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.